नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सी-टी-ई-टीची आपण सर्वजण तयारी करत आहात आणि त्यासाठी पी-वाय-क्यू म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेशन्स या ठिकाणी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, 2019 या वर्षामध्ये जुलै महिन्यामध्ये झालेली ही परीक्षा आणि या परीक्षेतील सी-डी-पीवर आधारित असलेले म्हणजेच मूळ प्रश्नपत्रिकेत आलेले जे 30 प्रश्न आहेत, त्या 30 प्रश्नांवरती आजचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. सी-डी-पी म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी. चला तर मग जाऊयात पुढे. परंतु मित्रांनो, जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओची जर आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणावरून ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग हे 30 महत्त्वाचे प्रश्न. चला तर मग. प्रश्न क्रमांक पहिला आहे. हे प्रश्न आपण हिंदीमध्ये आणि इंग्रजीत दोन्हीही या ठिकाणी आपल्याला भाषेत पाहायला मिळतील. आपण जी मूळ प्रश्नपत्रिका आहे तिच्यामध्ये जाऊयात आणि त्या ठिकाणावरून हे प्रश्न आपण पाहूयात. बघा, तर प्रश्न क्रमांक पहिला आपल्याला या ठिकाणी दिसतो. तो म्हणजे जीन पियाजे के अनुसार बच्चे बघा, आता या ठिकाणी हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. म्हणजेच हे 4 पर्याय जर आपण पाहिले, तर ज्ञान को सक्रिय रूप से संरचित करते हैं, जैसे वैसे वे दुनिया में व्यवहार कौशल का प्रयोग करते हैं तथा अन्वेषण करते हैं. तर मित्रांनो, बाकीचे पर्याय आपण वाचत बसत नाहीत, कारण मित्रांनो, जे योग्य उत्तर आहे केवळ त्याचेच पर्याय आपण या ठिकाणी पाहूयात. कारण जर प्रत्येक पर्याय आपण या ठिकाणी वाचत बसलो तर वेळ खूप होईल. त्यासाठी डायरेक्ट उत्तर या ठिकाणी आपण दाखवतोय. तर बघा, याचं उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. ते म्हणजे ज्ञान को सक्रिय रूप से संरचित करते हैं, जैसे वैसे वे दुनिया में व्यवहार कौशल का प्रयोग करते हैं तथा अन्वेषण करते हैं. क्वेश्चन नंबर दूसरा या ठिकाणी आपण पाहतोय. बघा, चालक विकास की दर में व्यक्तिगत विविधताएं होती है, फिर भी चालक विकास का क्रम डैश डैश से डैश डैश तक है. हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे अपरिष्कृत म्हणजे स्थूल चालक विकास, परिष्कृत सूक्ष्म चालक विकास. अशा प्रकारचं हे उत्तर आहे. मित्रांनो, इंग्लिशमध्ये इकडे आपल्याला पाहायला मिळेल, "देअर आर इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन्स इन द रेट ऑफ मोटर डेव्हलपमेंट एट द सिक्वेन्स ऑफ मोटर डेव्हलपमेंट इज फ्रॉम डॅश डॅश टू डॅश डॅश. सो इट्स आन्सर इज ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट टू फाईन मोटर डेव्हलपमेंट." ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आपण या ठिकाणी पाहतोय. बघा, "वह अवधि जो वयस्कता के संक्रमण की पहल करती है, उसे क्या कहते हैं? द पीरियड दैट इनिशिएट्स द ट्रांजिशन टू एडल्टहुड इज." द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1. इट इज एडोलेसन्स म्हणजेच किशोरावस्था. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. वह अवधि जो वयस्कता के संक्रमण की पहल करती है, उसे किशोरावस्था कहते हैं. त्यानंतर आपण या ठिकाणी चौथा प्रश्न घेऊन आलेलो आहोत. बघा, म्हणजे हा मूळ प्रश्नपत्रिकेतले आहेत. चला. "अ चाइल्ड आर्ग्यूज दॅट हेन्स शुडंट स्टील द ड्रग in bracket medicine that can save his wife because he will be caught and sent to jail if he does so. According to Kohlberg, which stage of moral understanding does the child fall under?" एक बच्चा तर्क प्रस्तुत करता है कि हिंज को दवाई की चोरी नहीं करनी चाहिए। वह दवाई जो उसकी पत्नी की जान बचाने के लिए जरूरी है, क्योंकि यदि वह ऐसा करता है तो उसे पकड़ा जाएगा और जेल भेज दिया जाएगा। कोलबर्ग के अनुसार वह बच्चा नैतिक समझ की किस अवस्था के अंतर्गत आता है? 4 पर्याय मित्रांनो आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे दंड एवं आज्ञापालन अभिविन्यास म्हणजेच ते पनिशमेंट अँड ओबेडियन्स ओरिएंटेशन. प्रश्न क्रमांक 5वा आहे या ठिकाणी. लिव्ह वायगोत्स्की रेफर्स टू द वर्बल डायलॉग्स दॅट चिल्ड्रन हॅव विथ देमसेल्व्स ॲज. मौखिक संवाद जो बच्चे अपने आप से करते हैं, उन्हें लेव वाइगोत्स्की क्या कहते हैं? 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि याचं योग्य उत्तर आहे व्यक्तिगत वार्ता,
म्हणजेच प्रायव्हेट स्पीच. बघा त्यानंतर 6वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय. असोसिएटिंग चॉईस आर्टिकल्स ऑफ क्लॉथिंग, household items, occupations and colors with specific sex is a demonstration of डॅश डॅश. पर्याय क्रमांक म्हणजे जे आहेत 4 आपल्या समोर आहेत. खिलौने एवं वस्तु की पहनावे की वस्तुएं, घरेलू सामग्रियाँ, व्यवसाय व्यवसायों एवं रंगों को विशिष्ट लिंग के साथ संबंधित करना क्या प्रदर्शित करता है? 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जेंडर रूढीवादिता रूढीवादिता म्हणजेच इथं जेंडर स्टिरियोटायपिंग हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर नंबर 7 इन ॲन एलिमेंटरी क्लासरूम इट इज इम्पोर्टंट टू डॅश डॅश द एक्सपीरियंसेस दैट अ चाइल्ड ब्रिंग्स विद हर. जब एक प्रारंभिक कक्ष में एक बच्ची अपने साथ जो अनुभव लाती है 4 पर्याय आपल्या समोर आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, उन्हें शामिल कर उनका संचय करना चाहिए. पर्याय म्हणजे इथं या ठिकाणी बिल्ड ऑन म्हणजेच एक प्रारंभिक कक्ष जे आहे त्याच्यामध्ये एक मुलगी अपने साथ म्हणजे स्वतःसोबत त्या घेत असते. ते थोडक्यात त्याला काय करत असते ती त्या अनुभवांचा साठा करत असते, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. बघा 8वा प्रश्न आहे या ठिकाणी अ टीचर शुड एक शिक्षक को चाहिए की बघा 4 पर्याय आहेत आणि त्याचं उत्तर आपण जास्त वेळ न लावता डायरेक्ट या ठिकाणी सांगूयात. पर्याय क्रमांक 4 यह एक शिक्षक को चाहिए कि यह संप्रेषित करे कि वह कक्ष में सभी संस्कृतियों का सम्मान करती है एवं महत्व देती है. अ टीचर शुड कम्युनिकेट दैट शी रिस्पेक्ट्स एंड वैल्यूज ऑल द कल्चर्स इन द क्लासरूम. क्वेश्चन नंबर 9 9वा आहे या ठिकाणी which of the following constructs does right to education act 2009 advocate. निम्नलिखित संरचनाओं में से शिक्षा का अधिकार अधिनियम 2009 किसकी वकालत करता है? 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन. या आर-टी 2009 याच्यावरती आपल्या चॅनलवरती स्पेशल एक 20 प्रश्नांचा व्हिडिओ मित्रांनो आहे. तुम्ही तो बघू शकता. त्या ठिकाणी आपल्याला ते लक्षात येऊ शकतं. आणखी आर-टीच्या सगळ्या कन्सेप्ट त्या ठिकाणी म्हणजे ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर केलेल्या आहेत. बघा या ठिकाणी निम्नलिखित संरचनाओं में से शिक्षा का अधिकार अधिनियम 2009 यानी किसकी वकालत करता है? तो उसका आंसर है, उसका उत्तर है वो है समावेशी शिक्षा. चला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10वा आहे डॅश डॅश इज द फिलॉसॉफी दॅट ऑल चिल्ड्रन हॅव अ राइट टू गेट इक्वल एज्युकेशन इन अ रेगुलर स्कूल सिस्टम. यानी हिंदी में भी पढ़ेंगे देखो यह डैश डैश यह विचारधारा है कि सभी बच्चों को एक नियमित विद्यालय व्यवस्था में समान शिक्षा प्राप्त करने का अधिकार है. 4 पर्याय मित्रांनो आपल्या समोर आहेत. कारण आपण मराठी भाषिक आहोत. मित्रांनो पेपर हा म्हणजे बहुतांश जास्तीत जास्त प्रश्न हे हिंदीत येणार आहेत. त्यासाठी आपण हे हिंदी मराठी कॉम्बिनेशन हे या ठिकाणी आपण चालवत आहोत. त्यामुळे आपल्याला हे आणखी सोपं जावं, समजावं यासाठी हा केलेला प्रयत्न आहे मित्रांनो. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो इन्क्लुजन म्हणजेच इकडे या ठिकाणी समावेशी शिक्षा. बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11वा आहे. प्रश्न क्रमांक मोठा आहे बघा. जरा आपल्या स्क्रीनमध्ये थोडासा आपण थोडंसं स्क्रीन कमी करू म्हणजे ॲट अ टाईम तो दिसेल पूर्ण. चला प्रश्न क्रमांक 11वा आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स द करेक्ट मॅचिंग ऑफ चिल्ड्रेन इन कॉलम ए विथ देअर प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक्स इन कॉलम बी. याचा अर्थ आहे निम्नलिखित में से कौन सा स्तंभ क के बच्चों को स्तंभ ख में उनकी प्राथमिक विशेषताओं के सही मिलान का प्रस्तुत करता है. तर या ठिकाणी कॉलम ए चे म्हणजे स्तंभ क चे आणि स्तंभ ख चे हे पर्याय आपल्या समोर आहेत. बघा या ठिकाणी आणि वाचून घेऊयात फक्त पर्याय काय आहेत अगोदर. गिफ्टेड, लर्निंग डिसेबल्ड, क्रिएटिव्ह आणि अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे ADHD.
त्यानंतर इकडे लॅक्स रीडिंग फ्लुएन्सी, कॅन थिंक ऑफ ओरिजिनल सोल्युशन, टेंडन्सी टू गेट डिस्ट्रॅक्टेड इझिली, अँड ॲबिलिटी टू लर्न क्विकली अँड इंडिपेंडन्सी. तर बघा हे 4 म्हणजे हे जोड्या आहेत, जोड्या लावायच्यात आणि त्या जोड्यामधून आपल्याला पाहायचंय. तर या ठिकाणी आता जास्त वेळ न लावता आपण डायरेक्ट उत्तर पर्यायावरती जाऊयात. उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 डी-ए-बी-सी. म्हणजेच जर आपण पाहिलं 1 नंबरला तर गिफ्टेड हे डी आहे. गिफ्टेड एबिलिटी टू लर्न क्विकली अँड इंडिपेंडन्सी. या पद्धतीने इथं काय केलं जातं जोडलं जाईल. ए त्यानंतर बघा डी-ए, एमध्ये काय लर्निंग डिसेबल्ड, लॅक्स रीडिंग फ्लुएन्सी बरोबर. त्यानंतर क्रिएटिव्ह सॉरी इथं बघा तिसऱ्या नंबरला क्रिएटिव्ह आहे त्याचं बी आहे. क्रिएटिव्ह कॅन थिंक ऑफ ओरिजिनल सोल्युशन्स आणि 4 नंबरला आहे ते म्हणजे थोडक्यात सी. बघा अटेन्शन डेफिसिट आहे म्हणजे ए-डी-एच-डी थोडक्यात त्याचं आहे टेंडन्सी टू गेट डिस्ट्रॅक्टेड इझिली. बघा हे प्रश्न आपण जर एक-एक मिळत गेलं आपल्याला तर लगेच ते सुटतायत हे आपण लक्षात घ्यायचं आहे. चला त्यानंतर 12व्या नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी. चिल्ड्रन लर्न इफेक्टिवली व्हेन बच्चे प्रभावी रूप से सीखते हैं जब. तर हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे वे बच्चे प्रभावी रूप से सीखते हैं जब वे विभिन्न गतिविधियों एवं कार्यों में सक्रिय रूप से भाग लेते हैं. चिल्ड्रन लर्न इफेक्टिवली व्हेन दे ॲक्टिव्हली पार्टिसिपेट इन डिफरंट ॲक्टिव्हिटीज अँड टास्क्स. ओके. बघा या पद्धतीनं आपण समजून घ्यायचं आहे. त्यानंतर 13वा प्रश्न आहे या ठिकाणी चिल्ड्रन शुड डॅश डॅश क्वेश्चन्स इन द क्लास. 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ते म्हणजे बी एन्करेज टू आस्क. चिल्ड्रन शुड बी एन्करेज टू आस्क क्वेश्चन्स इन द क्लास. म्हणजे बच्चों को कक्षा में प्रश्न पूछने के लिए प्रेरित करना चाहिए आणि हे बरोबर आहे मित्रांनो. बघा आता या ठिकाणी नॉट्समध्ये आपल्याला थोडंसं अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ की प्रोसेस थ्रू व्हिच मीनिंगफुल लर्निंग ऑकर्स. बघा त्यानंतर म्हणजे याचा अगोदर अर्थ समजून घेऊ. निम्नलिखित में से कौन से एक मुख्य प्रक्रिया नहीं है जिसके द्वारा सार्थक अधिगम घटित होता है. इंग्लिशपेक्षा सॉरी हिंदीपेक्षा इंग्रजी सोपं जातंय मित्रांनो. बघा तुम्ही म्हणजे दोन्ही पर्याय तुम्ही चेक करायचे. जिकडे तुम्हाला सोपं दिसेल तिकडे तुम्ही काय करायचं तिकडे त्या भाषेतून उत्तर आपण शोधायचंय. आपल्याला त्या म्हणजे भाषेचं या 2 भाषेपैकी म्हणजे आपल्याला बंधन नाहीये, की याच भाषेतला असावा आणि पर्याय काही खालीवर होत नाहीत मित्रांनो. त्यामुळे बिनधास्त त्या बाबतीत निशंक राहायचं असतं. इकडे जर पर्याय क्रमांक 1 असेल तर इकडचाही तोच असतो मित्रांनो. त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मेमोरायझेशन एंड रिकॉल. म्हणजे निम्नलिखित में से कौन-सी एक मुख्य प्रक्रिया नहीं है जिसके द्वारा सार्थक अधिगम घटित होता है. तर उत्तर आहे 1 कंठस्थीकरण एवं स्मरण. कारण म्हणजे आपण ते समजून घ्यायचं आहे. सार्थक अधिगम म्हणजे थोडक्यात याचा अर्थ असतो, की मीनिंगफुल लर्निंग हे आपण समजून घ्यायचं आहे. मीनिंगफुल लर्निंग ही कशातून थोडक्यात ही कोणती की नाहीये, की ज्याच्यातून मीनिंगफुल लर्निंग होऊ शकते. तर मग रिकॉल म्हणजे रट्टा मारणं आणि आठवणं याला मीनिंगफुल लर्निंग होणार नाही ते. म्हणून मग हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. 15 क्रमांकाचा प्रश्न आहे या ठिकाणी आणि तो प्रश्न आपण वाचूयात. When teachers have positive beliefs about students and their abilities, the students dash dash. जब शिक्षक को विद्यार्थियों एवं उनकी योग्यताओं के बारे में सकारात्मक विश्वास होता है, तब विद्यार्थी मित्रांनो फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची परीक्षेमध्ये शक्यतो डबल प्रश्न म्हणजे इकडचं आहे प्रत्येकच प्रश्न वाचत नाही बसायचं मित्रांनो. कारण काय होऊ शकतं आपला वेळ त्याच्यामध्ये जाऊ शकतो. एक ते एक भाषा शक्यतो निवडायची. जर समजा आपल्याला इकडचा प्रश्न नाही आला, तरच इकडच्या भाषेत आपण म्हणजे अर्थ समजेना झाला, तरच आपण दुसऱ्या भाषेत जावं. लक्षात घ्या, हे आपण एक सध्या प्रॅक्टिस म्हणून म्हणण्यापेक्षा हे समजण्यासाठी, आपल्या कन्सेप्ट्स क्लिअर करण्यासाठीचा हा भाग चालू आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. बघा, तर हे व्हेन टीचर्स हॅव पॉझिटिव्ह बिलीफ्स अबाउट स्टुडंट्स अँड देअर एबिलिटीज, द स्टुडंट्स डॅश डॅश. 15व्याचं या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला समोर आहेत आणि त्याचं उत्तर आहे स्टुडंट्स आर ईगर अँड मोटिवेटेड टू लर्न. म्हणजे बच्चे जे हैं म्हणजे विद्यार्थी सीखने के लिए उत्सुक एवं प्रेरित रहते हैं. चला त्यानंतर 16वा प्रश्न आहे या ठिकाणी चिल्ड्रन्स एरर्स
बच्चों की गलतियाँ. आता बघा या ठिकाणी मग 4 पर्यायापैकी आपल्याला उत्तर डायरेक्ट सांगतोय मी या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3रा आहे चिल्ड्रन्स एरर्स आर अ पार्ट ऑफ लर्निंग एंड गिव एन इनसाइट इंटो देयर थिंकिंग. बच्चों की गलतियाँ अधिगम का भाग एक एक भाग है तथा उनके विचारों में एक अंतर्दृष्टि देती है. त्यानंतर 17वा प्रश्न आहे असेसमेंट, मूल्यांकन को. बघा या ठिकाणी मी फक्त या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, की समजण्यासाठी आपण म्हणजे 2 भाषेचा म्हणजे बाय लँग्वेजचा वापर करतोय. परंतु परीक्षेत लिहिताना तुम्ही जर समजत नसेल तरच दुसऱ्या भाषेत बघा. एक ती एक भाषा तुम्ही कंटिन्यू करू शकता मित्रांनो. चला, त्यानंतर बघा असेसमेंट हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. असेसमेंट शुड बी अ पार्ट ऑफ द टीचिंग लर्निंग प्रोसेस. मूल्यांकन को शिक्षण अधिगम प्रक्रिया का एक भाग होना चाहिए. बघा या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18वा आहे इन अ कंस्ट्रक्टिव्हिस्ट फ्रेम लर्निंग इज हे 4 पर्याय. संरचनात्मक दृष्टिकोन के अनुसार अधिगम डॅश डॅश है. बघा 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे एक सक्रिय एवं सामाजिक प्रक्रिया. संरचनात्मक दृष्टिकोन के अनुसार अधिगम एक सक्रिय एवं सामाजिक प्रक्रिया है. म्हणजेच इन अ कंस्ट्रक्टिव्हिस्ट फ्रेम लर्निंग इज ॲक्टिव्ह अँड सोशल इन इट्स कॅरेक्टर. ओके. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19वा आहे व्हॉट प्रिन्सिपल डज द फॉलोइंग हायलाइट. बघा नीचे लिखी गई हुई स्थिति किस सिद्धांत को दर्शाती है. बघा या ठिकाणी स्टुडंट्स हू डू नॉट परफॉर्म वेल फील दॅट दे आर नॉट गुड इनफ and feel demotivated. They are then likely to give up easily without trying or persisting in doing task. हे याचा अर्थ आपल्याला समजलेला आहे मित्रांनो. आपल्या सर्वांना लक्षात येतंय की नेमकं काय याच्यात सांगायचंय. तरी देखील आपण हिंदीतला बघूयात. जो विद्यार्थी अच्छा प्रदर्शन नहीं कर पाते, वे महसूस करते हैं कि वे पर्याप्त रूप से अच्छे नहीं है और हतोत्साहित महसूस करते हैं. तब उनमें बिना प्रयास के कार्य को आसानी से छोड़ देने की संभावना है. तर हे कोणत्या सिद्धांताला थोडक्यात हायलाइट करतं हे आपल्याला या ठिकाणी सांगायचंय आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो संज्ञान एवं संवेग अलग नहीं है. कॉग्निशन एंड इमोशन्स आर नॉट सेपरेबल. ओके. त्यानंतर 20वा प्रश्न आहे या ठिकाणी अ टीचर कॅन एन्करेज चिल्ड्रन टू बिकम इफेक्टिवली प्रॉब्लम सॉल्व्हर्स बाय डैश डैश. एक शिक्षक बच्चों को प्रभावी रूप से समस्या का समाधान करने में सक्षम बनने के लिए किस तरह से प्रोत्साहित कर सकती है. 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बच्चों को समस्या के बारे में सहजानुभूत अनुमान लगाने एवं बहु विकल्पों को देखने के लिए प्रोत्साहित करके. चला त्यानंतर बघा 21वा प्रश्न आहे वह विधियाँ जिनके प्रयोग में विद्यार्थियों की स्वपहल व प्रयास शामिल है निम्न में से किसका उदाहरण है. 4 पर्याय आपके सामने हैं और उसका सही आंसर है दोस्तों पर्याय क्रमांक 3 अधिगमकर्ता केंद्रित विधि. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे जिस विधि में विद्यार्थी को अपने पहल और प्रयास मुख्य होते हैं उसे बाल केंद्रित या अधिगमकर्ता केंद्रित कहा जाता है. इसको ही म्हणजे यालाच दुसरं नाव बाल केंद्रित आहे. म्हणजे चाइल्ड सेंटर्ड, लर्नर सेंटर्ड मेथड आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावी. त्यानंतर बघा व्हिच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट इंटेलिजेंस इज करेक्ट. म्हणजे इंटेलिजन्सच्या म्हणजे बुद्धी के बारे में निम्नलिखित कथनों में से कौन-सा सही है. 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. Intelligence is a multidimensional involving several abilities not entirely measurable by intelligence test. म्हणजेच बुद्धीच्या बाबतीत जर समजून घ्यायचं झालं आणखी तर हिंदीमध्ये पाहूयात. बुद्धि बहुआयामी है जिसमें बुद्धि परीक्षणों के द्वारा पूर्ण रूप से परिमेय न की जाने वाली कई योग्यताएं शामिल है. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23वा आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द प्राइमरी सोशलाइजिंग एजेंसी. निम्नलिखित में से कौन प्राथमिक सामाजिकीकरण माध्यम है. सोशलायझिंग एजन्सी प्रायमरी कोणती आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे
आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ते म्हणजे आपली फॅमिली, परिवार. चला त्यानंतर द मेजर प्रोपोजिशन ऑफ जीन पियाजेस थ्योरी इज दैट जीन पियाजे के सिद्धांत का प्रमुख प्रस्ताव है की हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे बघा बच्चों की सोच गुणात्मक रूप में वयस्कों से भिन्न होती है. Children's thinking is qualitatively different from adults. 25. Gender is a or an dash dash. Gender म्हणजे इथं या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे जेंडर इज अ सोशल कन्स्ट्रक्ट. जेंडर एक सामाजिक संरचना आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यानंतर बघा पुढे आपल्याला सांगता येईल व्हिच ऑफ द फॉलोइंग करेक्टली आयडेंटिफाइज द ब्रॉड डोमेन्स ऑफ डेव्हलपमेंट. निम्नलिखित में से कौन विकास के व्यापक आयामों की सही पहचान करता है? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शारीरिक, संज्ञानात्मक, सामाजिक और संवेगात्मक. फिजिकल, कॉग्निटिव्ह, सोशल अँड इमोशनल डेव्हलपमेंट हे त्याचे डोमेन्स आपल्याला पाहायला मिळतील. हे करेक्टली आहेत. प्रश्न क्रमांक 27वां आहे या ठिकाणी. बघा बच्चों और उनके अधिगम के संदर्भ में निम्नलिखित में से लिखित कथनों में से कौन-सा सही है? 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे, सभी बच्चे सीखने के लिए स्वाभाविक रूप से प्रेरित होते हैं तथा सीखने में सक्षम हैं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28वां आपण पाहूयात आता. प्रगतिशील शिक्षा में बच्चों को किस तरह से देखा जाता है? तर 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे सक्रिय अन्वेषकों के रूप में. ज्या ठिकाणी बालकाला जास्तीत जास्त सक्रिय दाखवलेलं आहे, त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ते त्याचं योग्य उत्तर आपल्याला लक्षात ठेवायचं. इकडे ॲक्टिव्ह शब्द येत असतो किंवा ॲक्टिव्ह एक्सप्लोरर्स असं त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 29वा प्रश्न आहे अकॉर्डिंग टू लेव वायगोत्स्की लर्निंग इज लेव वायगोत्स्की के अनुसार अधिगम हे काय आहे? हे असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि 4 पर्यायापैकी त्याचं योग्य उत्तर आहे. लेव वायगोत्स्की सांगतात, लर्निंग इज अ सोशल ॲक्टिव्हिटी म्हणजेच अधिगम एक सामाजिक गतिविधी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30वा आहे आणि शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओतला. उद्या आपण पुढचा याच्यातला भाग 31 ते 50 प्रश्नापर्यंत 31 ते 60 पर्यंत आपण लँग्वेज घेऊन जाऊया. चला त्यानंतर मग व्हिच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टराइजेस अ चाइल्ड इन द प्री ऑपरेशनल ऑपरेशनल स्टेज. निम्नलिखित में से कौन-सा पूर्व क्रियात्मक अवस्था काल बच्चे को विशेषित करता है? 4 पर्यायापैकी योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 विचारों की अनुत्क्रमणीयता यानी त्याला आपल्याला म्हणता येईल इरिव्हर्सिबिलिटी ऑफ थॉट असं याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, हे अशा प्रकारे आपण 30 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. आपल्याला जर या 30 प्रश्नांची पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन आपण त्या ठिकाणी ही पी-डी-एफ डाउनलोड करू शकता. थांबूया त्या ठिकाणी. धन्यवाद.